म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. काही वेळेला असं होतं की बचतच होत नाहीये, तर मग गुंतवणूक कसं करणार? कुठल्याही गोष्टीसाठी काटकसर करूनच ती करावी लागते. बचत ठरवून अशी होत नाही. बचत ही काळाची गरज आहे. 100 रुपयापासून लोकांचे पगार होते आणि तरी 8-8 माणसांचं 10-10 माणसांची कुटुंब चालत होती. कारण तेव्हाची जो वस्तू होती ती आज किती रुपयात मिळते. म्हणजे आपली पैशाची क्रियाशक्ती कमी होत चालली आहे. खूप जण असं सजेस्ट करतात की तुम्ही रेंटेड हाऊस मध्ये राहा. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी स्वतः आता रेंटेड घरात राहतो. जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हा SIP आपण कंटिन्यू ठेवावी की थांबवावी? पण जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुमचा NAV खाली आलेला असतो. अशा वेळेस रिस्क आणि रिटर्न्स त्याचा आपण समतोल कसा साधू शकतो? पाहून कुठल्या कंपनीने कोणाचे पैसे बुडाले असं आजच्यापर्यंत कधीच घडलेलं नाही. हे म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात? इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेट कडे तुम्ही कशा प्रकारे बघता? आज रिअल इस्टेटची जी किंमत होणार आहे त्याच्या कैक पटीने तुम्हाला तुमचा कॉर्पस राहील, जो मुलांना लिक्विड पोझिशन मध्ये राहील. जर मला करोडपती व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय सिस्टमॅटिक प्लॅन आहे तुमच्याकडे? हाय, हॅलो, नमस्कार. मी कल्पिता नागोळकर आणि के टॉक्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत आर्थिक सल्लागार महेश बुटे सावंत. म्युच्युअल फंड म्हणजे काय? SIP मध्ये कंपाऊंडिंगने कसे पैसे वाढतात? रिअल इस्टेट, गोल्ड आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये रिटर्न्स कशामधून जास्त मिळतात? त्याचबरोबर स्मॉल कॅप, मिड कॅप आणि क्रिप्टो याच्यामध्ये हाय रिस्क आणि हाय रिटर्न्स कशामध्ये तुम्हाला मिळतात? आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वयाच्या 40व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची असेल आणि आता तुमचं वय 20 आणि 30 असेल तर त्याच्यासाठी आपण काय प्लॅन करू शकतो? किंवा जर तुम्हाला 10 वर्षामध्ये करोडपती व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. आणि जर तुम्ही के टॉक्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के टॉक्सला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आज आपण बघूया की महेशजी आपल्याला काय सांगतात. तर नमस्कार महेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे के टॉक्स मध्ये. धन्यवाद कल्पिताजी, तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर महेश सर, आम्हाला सांगा की तुम्ही म्हणजे गेल्या 15 वर्षापासून या फील्डमध्ये आहात, आर्थिक सल्लागार म्हणून तुम्ही काम करताय. तर तुमचं एक स्मॉल इंट्रोडक्शन आम्हाला देऊ शकता? मी आज गेली 15 वर्ष ह्या बिझनेसमध्ये आहे आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फायनान्शियल जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या थ्रू मार्गदर्शन करतो. मार्केटमध्ये आज बरेच वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि त्या प्रत्येकाची माझं म्हणणं सगळ्यांना गरज आहे. मग ती अगदी सेव्हिंग बँक अकाउंट असो, तुमची FDs असो, तुम्हाला इन्शुरन्स असो, मेडिक्लेम असो, म्युच्युअल फंड असो किंवा इक्विटी असो, ह्या सगळ्यांचं एक बास्केट घेऊन मी लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कसं वर्क करतं? म्युच्युअल फंड म्हटलं तर आज एक लोकांकडे क्रेज निर्माण झाली आहे की जो तो म्हणतो की अरे मला म्युच्युअल फंड करायचं आहे. पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, ह्याच्याबद्दल लोकांमध्ये बरेचसे काहींमध्ये गैरसमज आहेत. कारण जनरली आपण ॲडव्हर्टाईज बघतो मार्केटमध्ये तेव्हा पटकन एकच दिसतं, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे एवढं लक्षात येतं की आपल्याला आपले पैसे कुठेतरी मार्केटमध्ये जात आहेत. पण मार्केटमध्ये जात आहेत म्हणजे कसे जात आहेत, तर SIP थ्रू म्हणजे आपण एक मंथली एक छोटीशी अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, जी एखाद्या कंपनीची आपण मालकी घेतोय. आपण जेव्हा तुम्ही ऐकता की आपण एखादा शेअर्स घेतो किंवा एखाद्या कंपनीचे बॉन्ड्स घेतो, तेव्हा त्या एखाद्याच कंपनीशी आपण निगडीत असतो. पण शेअर्स किंवा हे करताना, म्युच्युअल फंड घेताना किंवा म्युच्युअल फंडची SIP आपण जेव्हा करतो तेव्हा ती कंपनी जी आपल्यासारख्या सगळ्यांकडनं पैसे घेते, मग ती एखादी HDFC कंपनी जी AMC असते, ती एखादा फंड तयार करते आणि ती सगळ्यांकडनं पैसे म्युच्युअली गोळा करून ती मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. आणि तेही इन्व्हेस्ट केले जाताना ते नुसते एखाद्या कंपनीत नाही, तर एक फंड असतो तेव्हा त्यात जवळजवळ 30 कंपन्यांमध्ये तो आपला पैसा डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे ती रिस्क वाईज पण ती खूप कमी होऊन जाते. आपण जेव्हा एखादी मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घ्यायला जाऊ तेव्हा एखादा दुसराच कुठलाही शेअर घेऊ शकतो ज्याच्यामध्ये रिस्क असते. पण ह्याच्यामध्ये एका फंडामध्ये जेव्हा आपण एखादा फंड सिलेक्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये 30 कंपन्या असतात. त्यामुळे ती आपली रिस्क खूप प्रकारे डिवाइड होऊन आपल्याला तो मिळतो. म्हणजे
आम्ही म्हणतो की तुम्ही हप्त्याने कंपनीचे शेअर्स घेताय. अच्छा. आता मला सांगा की आपण बघतोय की महागाई पण आता वाढत चाललेली आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बचत आपण बोलतो, बचत आणि गुंतवणूक कशी करायची? कारण की जर आपली बचतच होत नसेल, काही काही वेळेला असं होतं की बचतच होत नाहीये, तर मग गुंतवणूक कसं करणार? तर याच्या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? बचतीचं जर तुम्ही हे बघाल तर जुन्या काळापासून आपले जुनी माणसे बचत करतच होती. मग ती आम्ही सांगतो कोणी आपल्या मटक्यात, कोणी बरणीत, कोणी आपल्या डब्यात बचत एक वर्णाची माणसाची एक पूर्वीपासूनची प्रवृत्ती आहे की पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी साठवून ठेवायचं आहे. पण आम्ही म्हणतो ती बचत तुम्ही कशी करता, मग ती कुठल्याही गोष्टीसाठी काटकसर करूनच ती करावी लागते. बचत अशी ठरवून अशी होत नाही. एक माझ्या ओळखीत क्लायंट्स आहेत जे अगदी ज्यांना 50,000 पगार आहे ते अगदी 30,000 रुपयाची पण बचत करतात आणि लाख पगारवाले एक 10,000ची बचत करू शकत नाही. हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे की आपण कशा प्रकारे आपलं लाईफस्टाईल किंवा आपल्या गरजा मर्यादित करतोय. त्यामुळे बचत ही काळाची गरज आहे. आज लोकांच्या गरजा किंवा लाईफ ह्याचा जर विचार केला तर माणूस एक 25-30 वर्ष काम करतो, पण पुढे तेवढेच 25-30 वर्ष पुढे त्याचं आयुष्य रिटायरमेंट नंतरचंही आहे. त्यासाठी जर आपण प्लॅन करायचं आहे तर आपल्या गरजांवर किंवा आपल्या खर्चावर मर्यादा करून आपल्याला बचत करणं खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की जुन्या काळी आपले पालकही बचत करत होते, पण ती वेगवेगळ्या प्रकारची बचत होती छोट्या अमाऊंटमध्ये, पण तिची वाढ किती हा जो भाग बघितला तर आत्ताचा जो महागाईचा दर आहे अगदी गव्हर्नमेंट रेट पकडला तरी तो 6-7% आहे. पण काही काही क्षेत्रामध्ये हा खूपच जास्त आहे, जो मी पुढल्या भागात तुम्हाला सांगेनच कशा प्रकारे आहे. तर तो जो भाग आहे त्याला बीट करणारं आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट पाहिजे जे आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी ते तग देऊ आपली अमाऊंट वाढू शकेल. कारण जसं म्हणतो आपण की एक पहिली जी एखाद्याचा पगार 100 रुपयापासून लोकांचे पगार होते आणि तरी 8-8 माणसांचं 10-10 माणसांची कुटुंब चालत होती. कारण तेव्हाच जो वस्तू होती ती आज किती रुपयात मिळते. म्हणजे आपली पैशाची क्रियाशक्ती कमी होत चालली आहे. लोकांकडे पैसा तर येतोय वाढीव, तेव्हा 5-10 हजारात कमवणाराही चांगला सुखी जगत होता आणि आज लाख रुपयाला पण त्रासात दिसतो. कारण जी महागाई आहे, महागाईचा जो भाग आहे, आज प्रत्येक गोष्ट चे दर वाढत चाललेत आणि त्याला बीट करण्यासाठी आपल्याला मार्केट आणि मार्केट रिलेटेड जो फंड आहे ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो की जो खूप कमी रिस्की आहे आणि लोकांना मार्केटला किंवा इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी तो खूप उत्तम आहे. तर मला सांगा सर की आता नवीन जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे का? नवीन गुंतवणूकदारांसाठी आज एक उत्तम पर्याय आहेच, पण अगदी आम्ही सांगतो न्यूबॉर्न बेबींसाठी पण अगदी तुम्ही हा पर्याय निवडू शकता. अगदी कमवणाऱ्या व्यक्तीपासून अगदी म्हणजे याला असं काही एज आणि असं काही मॅटर नाही. अगदी लहान मुलांपासून म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलापासून आपण म्युच्युअल फंड सुरू करू शकतो. वयाची अट नाही किंवा पैशाच्या लिमिटची अट नाही. 100 रुपयापासून तुम्ही एक SIP चालू करू शकता. माझे काही क्लायंट्स आहेत ज्यांनी अगदी आता जन्मलेल्या मुलापासून SIP चालू केलेली आहे की त्यांच्या नावाने काही अकाउंट खोलू शकतात किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट खोलून त्यामध्ये पैसे करून त्या मुलाच्या नावाने ती इन्व्हेस्टमेंट चालू होते. आणि मग त्यात सर्वात मोठा आज म्युच्युअल फंडचा भाग जो आहे त्याच्यामध्ये सर्वात एक जसं काही ड्रॉबॅक्स असतात प्रत्येक गोष्टीला आणि जसे फायदे असतात त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला कधी जेव्हा आता समजा मुलाचा वाढदिवस आहे किंवा मुलांचं काही इतर काही झालं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे पैसे येतात तेही तुम्ही त्यात मध्ये टॉपअप भरू शकता. हां, इतर इन्स्ट्रुमेंटमध्ये कसं होतं की एखादी अमाऊंट भरली की त्याच्यानंतर मध्ये पुन्हा तुम्हाला काही त्याच्यात करता येत नाही. म्हणजे इन्शुरन्स असो किंवा FDज असो किंवा बाकी इतर कुठल्या इन्स्ट्रुमेंट. FD आणि म्युच्युअल फंड आपण कसं तुम्ही म्हणजे डिफरन्शिएट कसं करू शकता? FD आज तुमच्या शॉर्ट टर्म गोलसाठी तुम्ही FDजला जाऊ शकता. जशा प्रकारे म्हणजे 1-2-3 वर्षाच्या गोलसाठी तुम्ही FDचा विचार करू शकता. पण जेव्हा 4-5 वर्षा पुढच्या जे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये जायला हरकत नाहीये. म्युच्युअल फंड
ह्या लॉंग टर्म गोलसाठीच आम्ही सजेस्ट करतो, कारण म्युच्युअल फंडचा इफेक्ट हा 5 वर्षानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसायला लागतो. त्यामुळे छोट्या गोलसाठी म्हणून मी सांगितलं, जसे सर्व इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं सेव्हिंग अकाउंट आहे, जेव्हा इमर्जन्सी फंड आम्ही म्हणतो तेव्हा मग त्याच्यासाठी सेव्हिंग अकाउंट्स, छोट्या छोट्या गोलसाठी FDs, रिकरिंग डिपॉझिट्स, आणि मग म्युच्युअल फंड सेव्हिंगमध्ये. तर मला सांगा सर, एक लाईन आपलं म्युच्युअल फंड रिलेटेड खूप फेमस आहे की म्युच्युअल फंड सही आहे, पण त्याचबरोबर खाली ते स्मॉल याच्यामध्ये किंवा आपण बघतो जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट तेव्हा त्याच्यामध्ये पण येतं की इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे बघा, आज आपण जेव्हा मधला कोविडचा काळ गेला किंवा आता हे युद्ध चालू आहे, तेव्हा आता सगळं मार्केट रेडमध्ये आहे. त्या आपल्या ज्या आमच्या फंड व्हॅल्यू होत्या त्या खूप खाली आल्या. काही काहींचे पोलिओ 8-8, 10-10 लाखांनी खाली आले. ओके, तेव्हा तुम्हाला तो स्ट्रेस पण पण जेव्हा आम्ही आमच्या क्लायंटची तीच तयारी करून घेत असतो की मार्केट रिस्क ही तात्पुरती आहे. आज जे 100 रुपयापासून सुरू झालेला सेन्सेक्स जर आज 25,000वर गेला, 50,000वर चाललाय, लाखावर चाललाय, तो वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे नका लक्ष देऊ. तुम्हाला तुमचे गोल्स सेट करा आणि गोल्स प्रमाणे त्या गोल्सची स्टिक राहा. तुम्ही जर म्हणाल की आता मार्केट खाली गेलं म्हणून मी विड्रॉ कराल, तर मग ते तुमचं नुकसान, मग तेव्हा तो भाग होतो. आणि आम्ही खरं तर ॲज अ ॲडवायझर किंवा ॲज अ कोच आम्ही तेच आमचं म्हणणं असतं की पैसे तर तुम्ही कमवताच आहात, ते काय आम्ही तुम्हाला शिकवणार नाही आहोत. तुमचे इमोशन सांभाळणंच हे आमचं खरं कर्तव्य आहे. कारण जेव्हा अशा पोझिशन्स येतात, मार्केटचं अडचण असो किंवा घरगुती तुमच्याही काही अडचणी असतात, तेव्हा तुमच्या पैशांना कुठल्याही गोष्टीला कुठला हात घालून तुम्ही कुठला विड्रॉ करा किंवा काही करू नका, ही इमोशन सांभाळण्याचंच काम खरं आमचं असतं आणि तेच आम्ही करत असतो. कारण की खूप वेळेला असं होतं की स्वतः पण काही लोक करतात, म्हणजे ज्यांना म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट रिलेटेड माहिती आहे, पण कालांतराने ते लोक त्या याच्यामध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत किंवा मग त्यांना स्ट्रेस येतो, काही मार्केट खाली गेलं किंवा अजून काहीतरी त्याच्यामध्ये स्टॉक्समध्ये जर काही झालं, तर तेव्हा त्यांना हे नाही बेअर होत की बाबा ते स्वतः नाही सांभाळू शकत. तर तुम्ही असं, म्हणजे आता तुम्ही स्वतः ऍडवायझर आहात, तर त्याच्यामुळे म्हणजे एक डॉक्टर सारखंच झालं आपण. म्हणजे जेव्हा आपण स्वतः, जर मला माहितीये की माझं डोकं दुखतंय, तर मी ती गोळी बघणार की बाबा काय घ्यायचं, मला क्रोसिन घ्यायचे किंवा काय घ्यायचे. पण जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा तो आपल्याला पूर्ण चेकअप करतो आणि त्या रिलेटेड सांगतो. पण ती जेव्हा मी माझ्या पद्धतीने जाऊन मी गोळ्या घेते, मला 2 दिवस बरं वाटू शकतं, पण कदाचित मला त्याच्या पुढेही काहीतरी दुसरं असू शकतं, तर ते एक्झॅक्टली मला डॉक्टरच सांगू शकतो. तसंच मला वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये ॲडवायझर असतात की ते एक्झॅक्टली तुम्हाला सांगू शकतात की तुम्हाला कसं इन्व्हेस्ट करायचंय, काय पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा त्याचा सिस्टमॅटिक प्लॅन कसा असला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण स्वतःचं आपण जर मेडिसिन घेतलं तर आपण जसं तुम्ही म्हणता असं आपण त्रासात येऊ शकतो, तसंच फायनान्शियल प्लॅनिंगमध्येही तोच भाग असतो. इव्हन दुसऱ्याचं कॉपी करू, पण आम्ही सांगतो की दुसऱ्याचंही बघून कॉपी करू नका. दुसरा करतो, मित्राने केलंय म्हणून मला ते करायचंय, हा भाग होत नाही. प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट, प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाच्या गोल्स ह्याप्रमाणे हे सर्व गोष्टी बदलत जातात. तुम्ही ऐकलं असेल की स्मॉल कॅप फंड्स असतात, मिड कॅप असतात, लार्ज कॅप फंड्स असतात. हे वेगवेगळे फंड्स वेगवेगळ्या त्यांच्या रिस्क समजा असल्या तरी त्या प्रत्येकाच्या फोलिओमध्ये असतातच किंवा घ्याव्याच लागतात आम्हाला. अगदीच जे रिटायरमेंटला आले त्यांच्यासाठी आम्ही बॅलन्स वगैरे फंड किंवा मल्टी ॲसेट फंड मध्ये जातो. पण बाकी ह्या जे नवीन मुलं आहेत त्यांना आम्ही सांगतोच की तुम्ही आज जेवढी जास्त रिस्क घेऊन ह्या फंड्सकडे जाल तेवढे तुम्ही लवकर तुमच्या पैशांची ग्रोथ हो, तुम्ही लवकर जे रिटायर अर्ली म्हणतात हल्ली किंवा फायर नंबर किंवा फायनान्शियल फ्रीडम आणि रिटायर अर्ली, तर त्यासाठी तुम्हाला जर जायचंय तर त्या अशा टाईपच्या फंड्सकडे म्हणजे आपण असं हे करू शकतो की त्याच्यामध्ये म्हणजे लहान 20-21 वयाच्या वेळी मला वाटतं नोकरी आता लागते, म्हणजे त्या एज मध्येच असतात. जर तेव्हापासूनच चालू केलं तर मला वाटतं की आपण जे सांगितलं की तुम्ही 40 वर्षीपर्यंत रिटायरमेंट घेऊ शकता आरामात. आम्ही जेव्हा आम्हाला शिकवलं जातं
तेव्हा आम्हाला तेच सांगितलं जातं की एक 100 मायनस एज तेवढा भाग तुम्ही इक्विटीमध्ये घेऊ शकता. म्हणजे समजा एक माणूस 20-25 आहे तर 75% भाग आम्ही इक्विटीमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून आम्ही हे करतो. पण हा सगळ्या ठिकाणी आम्ही रूल काही क्लायंट्स बाबतीत नाही पण लावू लागत. काहींच्या वेल टू असतात बाकी, पण एक इन्व्हेस्टमेंट पुढच्या काही गोल्ससाठी त्यांना जर हवी असते तेव्हा आम्ही त्यातही आम्ही बदल करू शकतो की बाबा नाही ह्यांना आत्ता काही पैशाची गरज नाही, आम्ही तोही भाग आम्ही त्यांचा रिस्क ॲपेटाईट सगळा अभ्यास करून घेतो. जसं मी सांगितलं की आम्ही एक 12 पानी रिपोर्ट्स तयार करतो, त्यात आम्ही हा भाग सगळा तयार करून घेतो त्यांच्याकडनं की बाबा काय काय तुमच्या गरजा आहेत, कधी आहेत, काय आहेत. आणि तेव्हा जेव्हा प्लॅनिंग केलं जातं तेव्हा त्यात मग दिसलं की नाही बाबा आता तुम्हाला आता कसली गरज नाही आहे आणि असलंच इमर्जन्सी वेगवेगळे फंड्स आहेत, तर मग अशा वेळेस मग आम्ही त्यांचं जरी वय 50-55 असलं तरी मग आम्ही मग अशा रिस्की फंड्स त्यांना आम्ही सांगतो की इक्विटीमध्ये थोडं एक्सपोजर द्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला लवकर तुम्ही तुमच्या गोल्सपर्यंत पोहोचू शकाल. की जसं आपण एफडी मधली अमाऊंट जसं आपल्याला ज्या वेळेला गरज लागली किंवा काही आहे त्याच्यासाठी मला जर काढायची असेल अमाऊंट तर ती मी काढू शकते, तसंच म्युच्युअल फंड मध्ये पॉसिबल आहे? हो, म्युच्युअल फंडचा जसं मी म्हणतो की एक सर्वात मोठा थोडं एक ड्रॉबॅकच आम्ही आमच्या हिशोबात आम्ही म्हणतो की त्याला विड्रॉलला कुठेही लॉक इन नाही. जे चाइल्ड फंड्स आणि समजा ELSS फंड तुम्ही ऐकलं असेल, जे टॅक्स सेव्हिंग्स फंड असतात, त्याला समजा 3 वर्षाचं लॉक इन, किंवा ही चाइल्ड फंड्स आहेत त्यांना मुलं आपली त्यांची 18 वर्षाची होईपर्यंत किंवा काहींचे 5 वर्षापर्यंत लॉक इन्स आहेत पिरियड. बाकी नाहीतर ह्या बाकी फंडांना लॉक इन कुठे नाहीये, त्यामुळे तुम्ही कधी विड्रॉ करू शकता आणि हाच त्याचा खरा म्हटलं तर ड्रॉबॅक होतो. म्हणूनच मी दरवेळा जेव्हा म्हणतो की इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही गोल सेट करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा की बाबा हे पैसे मी ह्याच्यासाठीच इन्व्हेस्ट करते, तेव्हा त्या गोलशी स्टिक करून राहिला तुम्ही तरच ती तुमचे इन्व्हेस्टमेंट जमा होऊ शकते आणि तुम्ही चांगला एक कॉर्पस तयार करू शकता. नाहीतर मग कधी विड्रॉलला त्याला तर हे दिलेलंच आहे त्यांनी, वर्षाच्या आत केलं तर 1% हे काय हे असतं त्याचं पेनल्टी, नाहीतर बाकी कधी तुम्ही विड्रॉल त्याला आहे. पण त्यात पार्शियल विड्रॉलही आपल्याला चान्स असतो. जो भाग आपण म्हणतो की काही ज्या इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये काही म्हणतात रिअल इस्टेट किंवा आहे किंवा इव्हन गोल्ड पण, तर ते जर एखादं गोल्डचं हे असेल तर आपल्याला पूर्ण ते देऊनच त्यातला अर्धा भाग किंवा छोटा भाग काढून देता येत नाही. किंवा रिअल इस्टेटमध्ये एखादं घर असेल तर त्याचे किंवा एखादा भाग काढून आपण विकून तेवढा भाग आपले पैसे उभे करू शकतो. मध्ये पण असं होतं की सपोज मला जरी काढायचं असेल तरी लगेच ऑन द स्पॉट तर मला नाही मिळू शकत. तो भाग होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला लगेच पैसे उभे राहतात. जसं आता हे कोविड सारख्या परिस्थितीत तेव्हा आमच्या संपूर्ण 50% हे झालं, विड्रॉल झाले. कारण लोकांकडे सोनं होतं तरी जाऊन विकून हे करायला बाहेर ना दुकानं उघडी होती ना काय, किंवा इतरही काही ऍसेट्स होत्या त्याचंही कुठेही वेळ हे नव्हतं. लिक्विड कॅश ही एकच होती की जे ते आम्हाला सांगायचे बाबा पाहिजे हे करा, लगेच आम्ही त्यांना OTP पाठवून ते पैसे त्यांच्या खात्यात येत होते आणि लोकांचं आज आजारपणाला ह्याला त्याला ते कामात येत होते. त्यामुळे सर्वात लिक्विड ॲसेट म्हणून एकदम उत्तम पर्याय आहे. पण सांगितलं तसं की जर तो प्लॅन नसेल तर मग ते कधीच पैसे जमा होत नाही. ह्याकडे जास्त लक्ष द्यावं असं. आता आपली अजून एक इंडियन मेंटॅलिटी आपली असते की रोटी कपडा मकान. ठीक आहे, आता खूप जण म्हणजे आता असं आत्ताचा थोडासा फेज बघता खूप जण असं सजेस्ट करतात की तुम्ही रेंटेड हाऊस मध्ये राहा. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही कुठल्या घरात राहता? मी स्वतः आता रेंटेड घरात राहतो. ओके, माझं म्हणणं. आणि आज मी SIP करून आज एक कॉर्पस तयार केला आहे की जेणे मी आज करून एक माझ्या स्वतःच्या ओनरशिप घरात आज जाणार आहे. मी माझ्या मित्रांना आणि माझ्या क्लायंटना सर्वांना तेच सांगतो, थोडासा धीर धरा. थोडे स्ट्रेस घेऊन तुम्ही 70-80 हजाराचा EMI भरण्यापेक्षा तेच पैसे इथे भरा आणि 5-10 वर्षाचा गोल्ड ठेवून तुम्ही तेच घर किंवा त्याहून सुंदर घर तुम्हाला मी घेऊन देऊ शकतो. तुम्ही त्या गोष्टी दृष्टीने चाला. जे डाऊन पेमेंटचे पैसे आणि तुमचे EMIचे पैसे तुम्ही तिथे फिरवा. अशा प्रकारे तुम्ही त्या ह्याच्यामधनं स्वतःला ह्या स्ट्रेसमधनंही वाचवू शकता आणि तुम्हाला
तडजोडीचं घर नाही तर तुम्हाला आवडीचं घर तुम्ही घेऊ शकाल तेव्हा, अशा प्रकारे. आणि अगदीच जे कोणी घेतलेली काही जण येतात आमच्याकडे, त्यांनाही आम्ही त्यांच्या लोन्सच्या अगेन्स्ट EMI हे करण्यासाठी किंवा कमी करून त्यांना लवकरात लवकर कसं त्या लोनमधनं बाहेर काढण्यासाठी त्याही प्रकारे आम्ही त्यांना सजेशन देऊन त्या प्रकारे त्यांचा मार्ग काढून त्यांना आम्ही त्यातनं मोकळं करतो. त्याच्यासाठी हा SIP छान प्रकारे काम करते. लोन EMIच्या 23% जर तुम्ही SIP चालू केली तर तुमचा संपूर्ण जो EMI जातो त्यातलं जे इंटरेस्ट आहे तो पूर्ण इंटरेस्ट बी तुम्हाला घर तुमचं होतं. कारण नाहीतर तुम्ही बघता की तुम्ही जेवढं लोन काढता त्याच्या 3 पट तुमचे पैसे जात असतात. तर जो इंटरेस्टचा भाग आहे तो तुम्ही त्यातल्या फक्त ते 37% EMI जर तुम्ही हे घेतलात तर त्याच्यावर तुमचं पूर्ण घर फ्री करू शकता ते. तर तशा प्रकारे तुम्हाला SIPची मदत होऊ शकते. सर मला सांगा की म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात? म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात. जसे की म्युच्युअल फंड इक्विटी असतात, बॅलन्स असतात, हायब्रिड असतात, ELSS फंड वगैरे तशा टाईपचे फंड्स असतात. काही थिमॅटिक फंड वगैरे असतात जे एखाद्या थीम बेस असतात. जसे काही नुसतेच एखाद्या केमिकल कंपनीज किंवा फार्मास्युटिकल कंपनीज किंवा रिअल इस्टेट किंवा FMCG अशा याच्यावर काही बेस फंड्स असतात. वेगवेगळ्या टाईप म्युच्युअल फंड्स आहेत. मेन बेसली बघितलं तर आपल्याला जे हे असतात ते इक्विटी, हायब्रिड, बॅलन्स फंड म्हणतो आम्ही, आणि याचे डेब्ट फंड. डेब्ट फंड आम्ही जनरली ज्यांना एक छोट्या पिरियडसाठी अमाऊंट पार्क करायची आहे त्यासाठी डेब्ट फंड खूप छान असतात. लिक्विड फंड्स असतात, डेब्ट फंड असतात, ते त्यासाठी काम येतात. इक्विटी फंड हे मोठ्या गोल्ससाठी तुम्हाला जे सांगितलं 5 वर्षाच्या पुढचे जे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही वापरता. आणि बॅलन्स फंड जे असतात, हायब्रिड बॅलन्स फंड, हे तुम्ही तुमच्या समजा एखाद्याला एक कॉर्पस आहे त्याचा, समजा रिटायरमेंट कॉर्पस आहे आणि त्याला त्यातनं एक कॅश फ्लो पाहिजे, तर अशा याच्यासाठी आम्ही त्या फंडांचा वापर करू. SIP आणि लमसम त्याच्यामध्ये म्हणजे काय डिफरन्स आहे? नाही, SIP आणि लमसम जसं म्हटलं आपण म्हणतो की बाबा एक मला मंथली 10,000 भरायचे किंवा कोणाला एक लमसम 1,20,000 भरायचे, तर तो कशाही प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये हे करू शकता. पण SIPचा एक तुम्हाला जो मार्केटचा व्होलॅटिलिटी आहे, अप्स अँड डाऊन्स, त्याचा तुम्हाला फायदा मिळतो. कारण एक महिन्याच्या एक ठराविक तारखेला तुमची एक ठराविक रक्कम मार्केटमध्ये गुंतवली जात असते. आणि जनरली लमसम करताना माणसांची प्रवृत्ती अशी असते की अरे आता मार्केट वरती आहे मग तेव्हा टाकूया, तर तिथे आपलं मार्केट जे लोक टाइम करायला जातात तिथे गोंधळ होऊ शकतो. म्हणून अशा वेळेस लमसम आणि SIP करताना मार्गदर्शनाखाली करावी. SIPला तर सांगितलं असं काहीच हे नाही, वेळ नाही, तुम्ही कधीही SIP चालू करू शकता. फक्त जेव्हा अशा टाईपचं लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे असते तेव्हा थोडंसं मोठी अमाऊंट तुम्हाला एखाद्या लिक्विड फंडात किंवा बॅलन्स फंडात ठेवून थोडी थोडी करून जेव्हा अशा व्होलटाईल मार्केट परिस्थितीमध्ये फिरवणं जास्त फायद्याचे राहतं. आता जसं तुम्ही SIPचं सांगितलं, तर जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हा SIP आपण कंटिन्यू ठेवावी की थांबवावी? हा मोठा अगदी सगळ्यांचाच मोठा प्रश्न असतो हा, की अशा मार्केट खाली गेले तर मग आता थांबवूया का? इव्हन कोविडच्या काळात पण हा प्रश्न आला होता. आताही जेव्हा हे युद्धाचा प्रसंग आला तेव्हा मार्केट जेव्हा खाली गेले लोकांनी हाच प्रश्न येतो की अहो थांबवायचं का? तर माझं म्हणणं उलट थांबवू नका, तर त्यात उलट तुमच्याकडे असेल तर थोडीशी वाढीव त्यात भरा. जसं आपण म्हणतो की सोनं खाली आलंय तेव्हा आपण जाऊन घेतोच की नाही. जेव्हा एक सोनं लाखाचं असतं तेव्हा जास्त अमाऊंट तुम्हाला युनिट्स मिळणार आहेत की 50,000चं असताना. त्याप्रमाणे जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुमचा NAV खाली आलेला असतो. अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावी, ना की तुमची SIP थांबवणं. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त युनिट्स मिळतात आणि तुम्हाला त्याचा रिटर्न्स पुढच्या टप्प्यात अधिक मिळतो, जास्त परतावा मिळतो. म्युच्युअल फंड जर आपण बोलतोय तर आता फंड मॅनेजर आहे तर त्यांचा एक्झॅक्टली रोल काय असतो? म्युच्युअल फंड जसं मी म्हटलं की तुम्हाला एक ॲसेट मॅनेजमेंट एक कंपनी असते, समजा मग ती HDFC, समजा SBI, ICICI, या सर्व एक
ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत ज्यांनी हा फंड हाऊस तयार केला आहे आणि त्यात वेगवेगळ्या खूप प्रकारचे त्यांनी त्यात स्कीम्स काढलेल्या असतात, वेगवेगळे फंड्स तयार केलेले असतात. त्या फंड्सला मॅनेज करण्यासाठी एक्सपर्ट्स मॅनेजर्स असतात. आम्ही तेच सांगतो की जर तुम्ही एखादं स्वतःहून जेव्हा मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला त्याचा तेवढा अभ्यास करण्यासाठी तुमचं आयुष्य वेचलं तरी तुम्हाला समजू शकणार नाही, एवढं मार्केटला डेप्थ आहे. पण हे फंड मॅनेजर दिवसरात्र त्याच्यावर अभ्यास करून एक एक सेक्टर वाईज त्यांच्याकडे संपूर्ण अभ्यास असतो. त्यामुळे तो म्हणून एक एक फोलिओ किंवा एक एक फंड ते मॅनेज करत असतात. त्यामुळे आपल्याला आपली रिस्क आणि इवन पैशाची संपूर्ण मॅनेज ते त्या प्रकारे ते करत असतात की कधी एखादे शेअर्स घ्यायचे, कधी विकायचे, हे करून ते त्या आपल्याला प्रॉफिट कमवून देतात आणि तेच आपल्याला जे दिसतं CAGRने किंवा कंपाऊंडिंग इंटरेस्टने तेच असतं. इंटरेस्ट असा हा भाग नसतो, हा खरा प्रॉफिटच असतो जो मार्केटमध्ये त्यांनी केलेल्या शेअर्सच्या उलाढालीवर मिळवलेला प्रॉफिट असतो. आपण आता जी रिस्क असते, रिस्क आणि रिटर्न्स, त्याचा आपण समतोल कसा साधू शकतो? रिस्क आणि रिटर्न मध्ये सांगितलं असं, रिस्क मध्ये तुम्हाला जी मार्केट रिस्क असते ही टेम्पोररीच असते. जसं आता हे सांगितलं असं काही आता युद्धाचा काळ झाला मध्ये, हा कोविडचा काळ झाला, तो स्पेसिफिक पिरियड पुरताच असतो. त्यामुळे तो भाग जर सोडला तर रिटर्न्समध्ये काहीच परिणाम येत नाही. उलटा तो जर तुमचं सांगितलं असेल तुमचे SIP वगैरे जर त्यावेळेस असेल किंवा त्यात तुम्ही त्यावेळेस लमसम इन्व्हेस्टमेंट कराल तर त्याचं रिटर्न्स तुम्हाला कैक पटीने जास्त पुढच्या टप्प्यात येतात. तो एक पिरियड असतो, सायकल म्हणतो आम्ही त्याला, की बाबा एक थोड्या वेळासाठी ती खाली जातं पुन्हा वर येत असतं, ही सायकल चालू असते. त्यामुळे त्याच्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही. आज माझ्या 15 वर्षाच्या ह्याच्यात आणि जर हे म्युच्युअल फंडच्या ह्या 35-40 वर्षाच्या चा अनुभव बघितला तर कोणाचे पैसे त्यात बुडलेत असं झालेलं नाही. हां, कोणाच्या आतताईपणाने जर ते कोणी मार्केट खाली गेलं आणि काढून घेतले ते तर ती रिस्क तर ते स्वतः डायरेक्टली जेव्हा मार्केटमध्ये पैसे गुंतवतात तेव्हाही त्यांचं ते नुकसान करून घेतात. तशा प्रकारचं नुकसान नाही. पण बाकी असं स्वतःहून कुठल्या कंपनीने कोणाचे पैसे बुडाले असं आजच्यापर्यंत कधीच घडलेलं नाही. जेवढे टाकले त्यापेक्षा कैक पटीने जास्तच लोकांचे पैसे वाढवून मिळाले. असं तुम्ही तुमच्या क्लायंट किंवा असं काही उदाहरण देऊ शकता का की त्यांनी म्हणजे इन्व्हेस्टमेंट थ्रू त्यांनी एक म्हणजे त्यास काहीतरी घर घेतलं असेल किंवा अजून काही केलं असेल, असं कोणी? हो, या ह्याच्यात माझ्या खूप काय क्लायंट्सनी कोणी आपल्या घराची स्वप्न पूर्ण केली, काहींनी आपल्या मुलांची लग्न वगैरे ह्यासाठीची स्वप्न बऱ्याच क्लायंट्सनी पूर्ण केली. बाकी जे माझे जास्त माझे जे काय क्लायंट आहेत, कारण जसं एक वयाचा भाग असतो, माझ्या वयाचा 56-57 आहे, तर माझे जास्तीत जास्त क्लायंट्स माझ्याच वयाच्या अनुरूप आहेत. तर त्यामुळे जे रिटायरमेंटला आलेले किंवा रिटायरमेंट एजचे जे क्लायंट्स आहेत त्यांचे लमसम अमाऊंट त्यांनी जे टाकून, ज्यांना पेन्शन्स नव्हती आणि त्यांनी जे रिटायरमेंटच्या फंड्स जे माझ्याकडे दिले त्यांनाच त्यांच्या फंडमधनं त्यांना मंथली इन्कम तर मिळतच आहे, पण टाकलेले पैसेही त्यांचे कैक पटीने आज वाढून गेले. अशा प्रकारे क्लायंटना खूप जेव्हा हे मिळतं तेव्हा मला त्याचा आनंद खूप होतो की ते तेव्हा फीडबॅक देतात की अरे हो, खरंच मी वेळेत तुमच्याकडे हे पैसे गुंतवले म्हणून आज मी माझे पैसे वापरतोय आहे आणि पुन्हा मी माझ्या मुलांसाठी ते ठेवूनही जाणार आहे. जर मी ते लमसम कुठेतरी वापरले असते किंवा घर घेऊन टाकले असते किंवा इतर कशात तरी गुंतवले असते तर ते संपून गेले असते. पण तेच पैसे मी आज माझ्यासाठी स्वतःसाठी वापरलेही जात आहेत आणि प्लस ते पैसे वाढतातही आहेत आणि तेव्हा मला त्याचा खूप आनंद होतो. म्हणजे रिटायर पर्सन साठी हा बेस्ट ऑप्शन आहे की अगदी तुम्ही FD, आम्ही सांगतोच FD कराच, नाही असं नाही, पण अगदीच सर्व पैसा FD मध्ये ठेवू नका. FD पैकी काही अगदी मी सांगतो त्यांना ज्यांचे काही काही लोकांचे लाखो रुपये FD मध्ये टाकलेत. हां, तुमच्या एक ठराविक जे जवळचे गोल्स आहेत त्याच्यापुरता तुम्ही FD मध्ये ठेवा पैसा, पण त्याच्यावरचा पैसा तुम्ही ह्यामध्ये टाकून तो पैसा तुम्ही स्वतःसाठी त्याच्यामधनं इन्कम जनरेट करून घ्या. नुसतंच मुलांना ठेवण्यापेक्षा तो पैसा तुम्ही स्वतःसाठी वापरा. अगदी ते पूर्ण त्याच्या वापरून पुन्हा जे पैसे तुम्ही ठेवले त्यापेक्षा कैक पटीने वाढीव पैसे तुम्ही तुमच्या मुलांसाठी ठेवून जाल. सर, मला सांगा की इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेट कडे तुम्ही कशा प्रकारे बघता? रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणून जर मी म्हटलं तर एक तुमच्याकडे वाढीव पैसे आहेत त्यातले तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेट ठीक आहे,
पण एक इन्कम सोर्स किंवा एक ज्याला आपण म्हणतो की म्हणजे मिडल क्लास आहे पण हा. त्याचं म्हणजे आता जॉब वरतीच चाललंय, पण आता हा. आपल्याकडे असं नाही बा घर पाहिजे हा तर एक नाही एक त्याच्यासाठी मेंटॅलिटी आहे हा आपली. स्वतःचं घर बनवण्यासाठी सांगितलं असं तुम्ही एक कॉर्पस तयार करा आणि घर घ्या, तिथपर्यंत ठीक आहे. पण आज काही लोक अशी आहेत की जी मी बघतो की एक एक 2-2, 3-3 घरं घेत राहतात इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि एक सेकंड इन्कम म्हणून. तर त्यासाठी मी नाही म्हणतो की तुम्ही कशासाठी घेताय. मुलांना एक फंड किंवा मुलांना एक काहीतरी कॉर्पस द्यावा ह्या हिशोबाने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यापेक्षा ह्याच्यामध्ये तुम्ही करणं जास्त योग्य राहील. की तुम्हाला एक ह्या म्युच्युअल फंडमध्ये एक लिक्विडिटी आहेच, प्लस तुम्ही जे पैसे गुंतवून स्वतःला त्रासात आणून लोन काढून किंवा हे करून तुम्ही जे तिथे ते घर घेऊन ठेवणार. पूर्वी तरी ते टॅक्सच्या हिशोबाने घ्यायचे, आता तोही टॅक्स स्लॅब आता गव्हर्नमेंटने काढून टाकला. त्यामुळे आता त्या ह्याच्यात पडण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा ते पैसे तुम्ही इथे सरळ गुंतवा. त्या पैशाचा तुम्ही स्वतःसाठी वापर करा आणि तुम्ही टाकलेले पैसे जे आज रिअल इस्टेटची जी किंमत होणार आहे त्याच्या कैक पटीने तुम्हाला तुमचा कॉर्पस राहील, जो मुलांना लिक्विड पोझिशनमध्ये राहील. आज किती ठिकाणी लोकांनी घेतलेल्या जागा यांचा पुन्हा विकताना आणि ह्याच्यानं खूप अडचणी निर्माण होतात किंवा नंतर इतर डिस्प्यूट निर्माण होतात रिअल इस्टेटमध्ये. तो भाग त्यातनं तुम्ही वाचता. पुन्हा जर तुम्ही सेकंड इन्कम म्हणून जरी त्याच्याकडे बघायचं म्हटलं तर हार्डली 2% त्याचं रिटर्न्स दिसतं. अगदी करोड रुपयाची घेतलेली घरं अगदी हार्डली 20-25 हजार भाड्याने जरी चढवली तरी त्याचा जो मेंटेनन्स, टॅक्स आणि भाडं आणि बाकी सगळा भाग बघितला, खर्च बघितला तर त्याच्यावर 2%च रिटर्न मिळतात. मग त्यापेक्षा इथे तुम्ही त्याच्या 8-10% रिटर्न्स त्याच्यावर घेऊन स्वतःचे पैसेही वाढवू शकता आणि स्वतःसाठी ते पैसे वापरू शकता. माझं म्हणणं की तुम्ही जे एवढे हार्ड अँड मनी तुमचा आहे तो तुम्ही स्वतःसाठी पहिले वापरावा. सर मला सांगा की टॅक्स सेव्हिंग साठी ELSS फंड्स किती उपयुक्त आहे. टॅक्ससाठी ELSS फंड खूप छान पडतात. पण आताचा जो टॅक्स स्लॅब गव्हर्नमेंटने केला त्या हिशोबात आता कोणी त्याकडे वळेल असं वाटत नाही. कारण जनरली लोकांचं LIC आहे, पुन्हा ATC साठी, पुन्हा ATD साठी ह्याचं मेडिक्लेम आहेत. ह्या व्यतिरिक्त पुन्हा ELS मध्ये भरण्यासाठी कोणाकडे पैसा ते राहणार नाही, कारण आता 12 लाखापर्यंत जर गव्हर्नमेंटने हे करून टाकलंय टॅक्स स्लॅब. तर त्यामुळे जे जुन्या रिजिम प्रमाणे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ठीक आहे ELSS. त्याला लॉक इन पिरियड आहे, त्यामुळे पैसे कमीत कमी लॉक राहतात. त्या हिशोबाने ठीक आहे. सर मला हे सांगा की 500 रुपये एखादा पैसे भरून इन्व्हेस्टमेंट करतोय तर तो करोडपती होऊ शकतो का? हो, का नाही. 500 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटने तो करोडपती होऊ शकतो. जर तो सलग 40 वर्ष अगदी रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करत राहतो तर तो 1 करोड त्याला 40व्या वर्षी मिळू शकतात. आणि जर त्याच्याकडे जर त्याने थोडंसं आपल्या ह्याच्यात हे केलं आणि त्याने दरवर्षी 10% जर त्याच्यामध्ये वाढ करत गेला तर तो 35व्या वर्षी तो म्हणजे ऑफकोर्स त्यांनी जर ती अमाऊंट तर वाढवली त्याची दरवर्षी त्याने अगदी 10% अगदी जरी वाढवत गेला त्याची अमाऊंट तरी तो 35व्या वर्षी त्याचा 1 करोड. आणि मला सांगा जर 10 वर्षामध्ये जर मला पुढच्या 10 वर्षामध्ये करोडपती बनायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्लॅन तुम्ही सांगाल? आम्ही म्हणतो की जेव्हा तुम्हाला 10 वर्षांनी 1 करोड म्हणतो तेव्हा तुम्हाला एक 45,000ची आपण SIP आपण चालू करून पण आपण 10 वर्षात SIP करू शकतो. पण 10 वर्षांनी त्या 1 करोडची किंमत किती असेल असं जर विचारलं इन्फ्लेशन वाईज तर ती 1,80,00,000पर्यंत आहे. आणि त्याला जर तुम्हाला त्या हिशोबाने जर प्लॅन करायचं आहे तर मग तेव्हा तुम्हाला जवळजवळ 75,000ची SIP किंवा 80,000ची SIP चालू केली तर तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकाल. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम तर सगळ्यांनाच हवं असतं. तर ऑफकोर्स म्हणजे ही खूप म्हणजे जी तुम्ही आता सांगितलं ती पण गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे की अगदी 500 रुपयापासून त्याला मग देर इज अ नो लिमिट की बाबा तुम्ही कुठले काही ही अमाऊंट जी तुम्हाला पॉसिबल आहे तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट करू शकता तसं आपण करू शकतो. सर मला सांगा की SIP मध्ये कंपाऊंडिंगने पैसे कसे वाढतात? कंपाऊंडिंगचा जसं मी म्हणतो की कंपाऊंडिंगची इफेक्ट हा तुम्हाला 5 वर्षानंतर खऱ्या अर्थाने दिसायला लागतो.
त्याच्यासाठी थोडंसं मी तुम्हाला एक गणित सांगेन की 1,000 रुपयाची तुम्ही SIP चालू करता तर 5 वर्षात त्याचे 82,000 होतात, तर 10 वर्षात त्याचे 2,32,000 होतात, तेच 15 वर्षात त्याचे 5,05,000 होतात, तर जवळजवळ 20व्या वर्षी त्याचे 10 लाखापर्यंत जातात, तेच 25व्या वर्षी ते 18 लाखापर्यंत जातात. म्हणजेच तुम्ही 5 वर्षात एक 60,000 हजारच्या SIP प्रमाणे 60,000 गुंतवून त्याचे 82 होत आहेत, तर 10व्या वर्षी 1,20,000चे 2,32 होत आहेत, तेच 15 वर्षी 1,80चे जवळजवळ 5 लाख रुपये झालेत, तेच 20व्या वर्षी 2,40,000चे 9 लाखाच्या वर जवळजवळ 10 लाख रुपये होत आहेत, आणि तेच 25व्या वर्षी तुमच्या 3 लाखाचे जवळजवळ 18 लाख किंवा 19 लाख रुपये होतात. म्हणजे कंपाऊंडिंगची मजा तुम्हाला जर दिसत असेल तर ती तुम्हाला 5 वर्षानंतर खऱ्या अर्थाने दिसायला लागते. म्हणून आम्ही सांगतो जेवढं लॉंग टर्म ठेवाल तुमचं हे, तर ते जास्त इफेक्टिव्ह राहतं. हा, लॉंग टर्मला जर जेवढं ठेवाल, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्यामध्ये राहाल, तेवढं तुम्हाला कंपाऊंडिंगची मजेचा खरा अनुभव, ते जसं आम्ही सांगतो की एक ते 8वं आश्चर्यच आहे. जेव्हा पहिल्या 5 वर्षात 60 झाले, 60चे 80 झाले, तर दुसऱ्या 5 वर्षात त्याच्या कैक पटीने ते वाढले, डबल नाही होते, ते त्याच्या कैक पटीने वाढतात, आणि ह्याप्रमाणे त्याचं कंपाऊंडिंगची मजा वाढत चक्रवाढ व्याजाचं हे खरंच एक ते सुंदर गणित आहे. सर मला सांगा की जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येतात किंवा त्यांना काही त्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग करायचे असते किंवा त्यांचे काही गोल्स असतात फायनान्शियल रिलेटेड, तर तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? जसं मी सांगितलं की प्रत्येकाने प्लॅनिंग करताना गोल्स शिवाय इन्व्हेस्टमेंट करूच नाही, माझं तरी स्पष्ट मत असतं. आणि मग गोल्समध्ये कुठल्याही असू शकतात. अगदी तुम्हाला LICचा हप्ता भरायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुमचा मेडिक्लेम प्रीमियम भरायचं आहे त्यासाठी छोट्या छोट्या लिक्विड फंडमधनं आणि डेप फंडमधनं भरून तुम्ही तुमचे गोल्ससाठी हे करू शकता. तुम्हाला टूरला जायचं आहे तर त्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता, आणि छोटी SIP त्यासाठी एखादी लिक्विड फंडामध्ये करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक 2-3 वर्षात किंवा वर्षभराने कुठे फिरायला जायचे किंवा काही करायचे, त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं मुलांच्या शाळेच्या फीज ह्यासाठी छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लिक्विड फंडांमधनं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी राहिले गोल्स जसे मुलांचे हायर एज्युकेशन, लग्न, ह्या मोठे गोल्स झाले, तेव्हा तुम्हाला मात्र मोठ्या अमाऊंटची पण गरज असते एक रकमी, आणि त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंगही करावं लागतं. जसं की आता मी म्हटलं की लग्न, आज जर मुलगा आहे 10 वर्षाचा पण त्याचं उद्या 25 वर्षांनी लग्न करायचं आहे किंवा 20 वर्षांनी लग्न करायचं आहे, तर तेव्हा त्या हिशोबाने इन्फ्लेशन बेस त्याचा गोल्स तयार करावा लागतो. आजचे 5 लाख तेव्हाचे 5 लाख नाही राहणार आहेत. आणि इन्फ्लेशन जर तुम्ही म्हणाल तर आज लोकल इन्फ्लेशन जरी गव्हर्नमेंटने 5-6% सांगितलं तरी प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला इन्फ्लेशनचा भाग दिसेल. आज लग्न कार्य ह्या ह्याच्यात 1 ते 8-10% जातं इन्फ्लेशन. तेच जर तुम्ही त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी जर बघायला गेलात तर पुढते जवळजवळ 17-18% आहे. म्हणजे इवन मेडिकल मुलांना मेडिकलला जायचं किंवा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, तर अशा याचं इन्फ्लेशन हे 17-18% आहे. एज्युकेशन जे इन्फ्लेशन आहे एज्युकेशन लाईनचं, आज जो इंजिनियर ज्या पैशात होतोय किंवा MBA होतोय तो तेव्हा त्याच्या कैक पटीने त्याची किंमत वाढलेली राहील. तर त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट करायची असते. तर तशा प्रकारे आम्ही त्यांची तयारी करून घेतो की तुम्हाला काय गोल्स आहेत आणि मग त्याप्रमाणे त्यांचे हे. आणि सर्वात मोठा माझं सगळ्यांना अगदी आवर्जून सांगणं असतं की रिटायरमेंट गोल्स सर्व गोल्स बरोबर अगदी नक्की आवर्जून करा, कारण रिटायरमेंटसाठी कुठेही लोन मिळत नाही. उद्या तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा फॉरेनला पाठवण्यासाठी एक वेळ लोन मिळू शकेल, पण तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला कुठून लोन मिळत नाही. त्यामुळे आज खरी काळाची गरज आहे ती तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगची. रिटायरमेंट गोल्स हा सर्वात फर्स्ट प्रेफरन्स प्रत्येकाने ठेवावा स्वतःच्या आयुष्यात, आणि त्या हिशोबाने आपण त्याचं प्लॅनिंग करू, वेगवेगळ्या फंडात इन्व्हेस्टमेंट करू. सर मला सांगा की FD मध्ये जे टॅक्स आहेत आणि म्युच्युअल फंडचं टॅक्स आहे, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही डिफरन्शिएट करता? FDचे जे रिटर्न्स आहेत त्याच्यावर जो टॅक्स आहे, जे रिटर्न्स आहेत आपल्याला जे त्याच्यावर जे प्रॉफिट झालं आहे त्याच्यावर जे टॅक्स आहे हा आपल्या
टॅक्स स्लॅबप्रमाणे म्हणजे जो तुम्ही 10% 20% 30% ज्या टॅक्स स्लॅबमध्ये आहात त्याप्रमाणे तुम्हाला त्या इन्कमवर पूर्ण टॅक्स जातो. तोच जर म्युच्युअल फंडचा टॅक्स बघितला तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स येतात म्युच्युअल फंडमध्ये. एक शॉर्ट टर्म गेन आणि लॉंग टर्म. तर लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशामध्ये की 1 वर्षाच्या आत जर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट रिडीम करताय किंवा विड्रॉ करताय टोटल अमाऊंट, तर त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बसतो 20% तोच जर तुम्ही लॉंग टर्मला जाता म्हणजे 1 वर्षानंतर कधीही पुढे तुम्ही कधीही काढताय तर 12.5% तुम्हाला टॅक्स बसतो. त्यातही आता गव्हर्नमेंटने 1.25 लाखापर्यंत सूट दिली आहे. म्हणजे जे प्रॉफिट आहे त्यात 1.25 लाखापर्यंत काही टॅक्स नाही, त्याच्या वरच्या ह्याच्यासाठी तुम्हाला टॅक्सला लागतो. सर आता एक सांगा की फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा पण क्लायंट येतात तुमच्याकडे तर तुम्ही त्यांना म्हणजे कसं डायरेक्शन देता किंवा काय मार्गदर्शन करतात? फायनान्शियल याच्यासाठी मार्गदर्शन जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा वयाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. जेव्हा जवान मुलं जेव्हा येतात जी नुकतीच सर्व्हिसला लागलेली असतात अशी, त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं जर पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग जर करायचं आहे किंवा जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित तुमचं कुठेही तुम्हाला पुढच्या आयुष्यात अडचणी यायला नको, तर त्यामुळे प्लॅनिंग करताना आम्ही त्यांना ह्या 7 गोष्टी ज्या पहिलेही मी तुम्हाला सांगितल्या त्याच्या आम्ही त्यांना त्या बेसवर त्यांचं प्लॅनिंग करत असतो. आम्ही म्हणतो की ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करा, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जॉब लॉस असला, मेजर हेल्थ प्रॉब्लेम आहे किंवा जसं परमनंट डिसॅबिलिटी आहे, डेथ आहे, रिटायरमेंट आहे, पुन्हा पुढच्या गोल्समध्ये मुलांचे शिक्षण किंवा लग्न आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये ॲस्पिरेशनल गोल्स म्हणजे जसं तुम्हाला फॉरेन ट्रिप्स, कोणाला बंगला, काय गाडी किंवा घर, काही जे काही घ्यायचं आहे त्या टाईपच्या ह्या सगळ्याचा विचार करून त्यांच्याकडनं आम्ही त्यांची माहिती घेऊन आणि त्यांची रिस्क घ्यायची हे घेऊन विचारात घेऊन मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते भाग सुचवतो. त्यात आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुमचं जे पहिले तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा, मग तुम्ही ते टर्म प्लॅन किंवा हे करून तुम्ही त्याप्रमाणे तुमचं प्रोटेक्ट करू शकता. टर्म प्लॅनचं जसं म्हणतो की आम्ही म्हणतो की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या मिनिमम 10 टाईम आणि त्याच्याहून 10 टाइम्स किंवा त्याच्याहून जास्त किंवा 20 टाइम्स अशा प्रकारे आम्ही त्यांना हे करा घ्या, टर्म इन्शुरन्स घ्यायला सांगतो. तेच मेडिकल इमर्जन्सीसाठी मेडिक्लेम घ्यायला सांगतो की बाबा आजच्या घडीला मिनिमम 50 लाखाचं तरी एक फॅमिलीसाठी इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. तो तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या लोकांना माहीत नसतं की नुसतं आम्ही एक मेडिक्लेम घेतला आहे, पण काही मेडिक्लेम व्यतिरिक्त काही पॉलिसी अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं एक तुमच्याबरोबरचा एक माणूस एखादा ॲडमिट झाला तर त्याच्याबरोबर त्याच्या घरातली माणसं सगळेच डिस्टर्ब होतात, त्याचं इन्कम डिस्टर्ब होतं. तर त्याच्यासाठी ॲक्सिडेंटल केअर पॉलिसी असतात किंवा डिसेबिलिटी पॉलिसी असतात किंवा त्याच्यामध्ये काही इन्कम हॉस्पिटल कॅश पॉलिसी आहेत की ज्याच्या ह्या मेडिक्लेमच्या सोबतीने जर त्या पण तुम्ही घेतल्यात तर तुमचा बर्डन खूप कमी होतो. मेडिक्लेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये झालेला खर्च देईल, पण हा जो भाग आहे जो तुमचं बाकी मॉनिटरी लॉस होत असतो, जो घरचा माणूस एक त्याच्यासाठी पळत असतो, तो जर सर्व्हिसवाला असेल तर त्याचा इन्कम बंद होतं किंवा ट्रॅव्हलिंग हे तो जो भाग आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलसारख्या पॉलिसी असतात, ॲक्सिडेंटल केअरसारख्या पॉलिसी असतात, जे ॲक्सिडेंटली काही झालं तर तुम्हाला जो मॉनिटरी लॉस झालेला असतो तो भरून काढणाऱ्या पॉलिसी आहेत. तशा टाईपच्या ह्यांनी तुम्ही स्वतःला कव्हर करून घेतलं तरी तुमचं पुढचं प्लॅनिंग डिस्टर्ब होणार नाही. त्या खालोखाल आम्ही सांगतो की तुम्ही जेव्हा हे करता मुलांचं हे पुढच्या टप्प्यात मग आम्ही त्यांना म्युच्युअल फंड आणि ह्या इन्व्हेस्टमेंटकडे जायला सांगतो. पण पहिले स्वतःला हे प्रोटेक्ट करा, त्याच्या मागोमाग तुमचं इन्कम प्रोटेक्ट करा. जे मंथली इन्कम येत आहे ते तुम्हाला गॅरंटेड प्लॅन्समध्येच टाकणं आम्ही आवश्यक समजतो. कारण तुम्ही जर नसलात तर तुमचं पुढचं सर्वच बंद होतं. मग ते म्युच्युअल फंड असो की तुमचं
बँकेचे हप्ते असोत किंवा इतर सर्व खर्च सगळाच भाग बंद होतो. कारण तुम्हीच जर मेन कमवते आहात तर तो सगळा भाग तुमचा डिस्टर्ब होतो. म्हणून इन्कम प्रोटेक्शन प्लॅन्स जे आहेत तेही तुम्ही घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग राहिलेले अमाऊंट तुम्ही या मोठ्या गोल्ससाठी, जसं मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, तुमचं रिटायरमेंट आणि मग ॲस्पिरेशनल गोल, जसे तुम्हाला काही एखादं फार्म हाऊस घ्यायचं आहे, कुठे फॉरेन ट्रिप करायची किंवा इतर अशा गोल्ससाठी. इवन अगदी माझे जे काही मोठे मोठे क्लायंट्स आहेत त्यांना मी अगदी तेही सांगतो की आता खूप पैसा आहे आणि ते म्हणतात आता काय करायचं अजून. तर म्हणजे ज्यांच्याकडे आता पैसे आहेत मग आम्ही सांगतो तुम्ही एक व्यवस्थित ट्रस्ट तयार करा. तुम्ही लोकांसाठी त्याद्वारे लोकांना मदत किंवा काही अशाही प्रकारे आम्ही लोकांचे प्लॅनिंग करून देतो की ते फंड्स तुम्ही तयार करा आणि ते अशा ठिकाणी गुंतवा की दर महिन्यात लोकांना एक ठराविक अमाऊंट कुठे मंदिरांमधनं, कुठल्या विविध सामाजिक संस्था आहेत ह्यांना तुम्ही तुमच्यातर्फे तुमच्या आईवडिलांच्या नावे किंवा कोणाच्या नावे तुम्ही ती लोकांना मदत ठेवून तुम्ही कायम चिरंजीवी राहू शकाल. अशा प्रकारे ॲस्पिरेशनल एखाद्याला आम्ही गोल्स सुचवतो की बाबा खरंच तुमच्याकडे खूप आहे ना पैसा, मग तुम्ही त्या प्रकारे तुम्ही तो पैसा तशा गोलसाठी तशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आपण त्यांना सुचवतो की बाबा अशा प्रकारे करून तुम्ही तुमच्या ह्या गोल्सला सेट करू शकता. पण महत्त्वाचं हेच की प्रत्येक गोल्स बनवून ठरवून त्याप्रमाणे त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून त्याच्याशी इम्प्लिमेंटेशन करून त्याच्याबरोबर राहणं हे महत्त्वाचं. कारण काय जनरली होतं हल्ली नवीन मुलांचं आम्ही बघतो आमच्या ह्याच्यात की पैसा दिसायला लागला की अरे कुठे दुसऱ्याने मोबाईल घेतला आहे, कोणी गाडी घेतली आहे म्हणून मला घ्यायची आहे, अशा प्रकारे करायला जाऊ नका. तर मग तुमचा पैसा कधीच साठवू शकणार नाही. जो पैसा ज्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केला आहे तो त्याचसाठी वापरायचा प्रयत्न करा, तर तुमचं कधीच प्लॅनिंग खराब होणार नाही. सर मला सांगा की रिटायरमेंट कॉर्पस किती असावा साधारण? 31-35 वर्षाच्या माणसाचं हे घेतलं आणि त्याचा जर वार्षिक खर्च जर आपण काढला तर त्याच्या वार्षिक खर्चाच्या 20-25 टाइम्स तो कॉर्पस आपण तयार करायला आम्ही सांगतो. कारण समजा किंवा आपण एक रिव्हर्स आपण त्याचा हिशोब घेऊया की तुम्हाला वर्षाला किती पाहिजेत रिटायरमेंट नंतर, तशा प्रकारे आम्ही गोल्स तयार करतो. ज्याच्यामध्ये समजा कोण म्हणाले की आम्हाला महिन्याला 1 लाख पाहिजे, 2 लाख पाहिजेत, 3 लाख पाहिजेत, तर त्याप्रमाणे आपण त्या रिटायरमेंट कॉर्पससाठी तयारी करू शकतो. समजा एक तुम्ही जसं आपण बघितलं की त्याप्रमाणे 5 कोटी आपल्याला जर हवेत पुढच्या 10-15-20 वर्षात, तर त्याप्रमाणे आपण SIP सुरुवात करून 5 कोटी रुपये हे केले तर मंथली 2 लाख रुपये तो मंथली इन्कम घेऊ शकतो त्या 5 कोटीमधनं. आणि इन्फ्लेशन ॲडजस्टेड म्हणजे पुढच्या जसं जसं त्याचं वय वाढत जाईल तसं जसं ते जरी अगदी त्याने इन्फ्लेशन ॲडजस्टेड जरी ते त्यातनं विड्रॉल घेत राहिला तरी त्याला आयुष्यभर ते पैसे पुरतीलच. पण जे 5 कोटी आहेत तेही पुढच्या 5-10 वर्षात ते जवळजवळ 7-8-10 कोटीपर्यंत जातात. 10 ते 15 वर्षाचाच म्हणजे मोस्टली आपल्याला जास्त म्हणजे पुढच्या 30 वर्षासाठी तुम्हाला जर रिटायरमेंट कॉर्पस हवा आहे तर त्यासाठी तुम्हाला मिनिमम 5 करोडचा तुम्हाला कॉर्पस तयार केला तर तुम्ही 1-2 लाख रुपये मंथली अगदी घेऊ शकता मंथली इन्कम आणि आयुष्यभर आरामात जगू शकता. ते बोला की पुढे म्युच्युअल फंड ही ना एक गोष्ट म्हणजे असं आहे की खूप जण कमवतात, ते एक मिरॅकलच आहे. आणि हेच म्युच्युअल फंडचं मिरॅकल आहे की तुम्ही टाकलेले पैशांना तुम्ही स्वतःसाठी ते पैसे वापरताही आहात आणि प्लस तुमचे पैसे जे आहेत जमा झालेले ते वाढतातही आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पैशाचा पूर्णपणे वापर करून घेऊन त्याचा आनंद घेऊन पुन्हा पुढच्या पिढीसाठी लेगसी तयार करून देत आहात. म्युच्युअल फंड ज्यांना समजलं ते एक ॲडिक्ट त्याचे होऊन जातात. ती एक ॲडिक्शन आहे कारण ते त्याच्या प्रेमात पडतात मी म्हणेन. कारण ज्यांनी ती फळं चाखली तो त्यातनं कधीच पुन्हा बाहेर फिरून इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंटकडे बघणारच नाही. म्हणून मी म्हणतो की पहिले सुरुवात करा, अगदी छोट्या ह्याने सुरुवात करा, अनुभव घ्या आणि त्याची मजा घ्या.
थँक्यू सर. खूप मजा आली आज गप्पा मारण्यासाठी. खूप काही आम्हाला म्हणजे मला तर खूप काही शिकायला मिळालं. त्याचबरोबर मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण खूप काही शिकायला मिळालेलं असेल याच्यामधून. तर मला एक म्हणजे ऑल ओव्हर सगळं जर बघायचं झालं तर ही गोष्ट कळाली आहे की इन्व्हेस्टमेंट करा आणि पेशन्स ठेवा आणि 10-15 वर्षानंतर जे तुम्ही म्हणजे बीज रोवलेलं आहे म्हणजे आणि जे काही झाड म्हणजे जे काही हा रोप आपण लावलेलं आहे त्याची त्याची फळं फळं भोगायला फळं रेडी राहायला चाखत पाहिजे. राहा. बरोबर बरोबर. बरोबर बरोबर. सो थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, के टॉक्समध्ये तुम्ही आलात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार कल्पिताजी. जी तुम्ही इकडे मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू.